सांगली शहरातील संजय नगर ते माया अक्कादेवी चिंचणी दरम्यान प्रभाग क्रमांक 11 मधील भाजप उमेदवारांच्या विजयासाठी भावनिक आणि श्रद्धेने ओतप्रोत अशी पदयात्रा काढण्यात आली। भाजपचे उमेदवार मनोज सरगर, संजय कांबळे, शुभांगी साळुंके आणि सविता रुपनर हे विजय व्हावेत यासाठी संजय नगर येथील कार्यकर्त्यांनी एकत्र येत माया अक्कादेवीला साकडे घालण्याचा निर्धार केला। संजय नगर येथून मोठ्या उत्साहात सुरू झालेली ही पदयात्रा माया अक्कादेवी मंदिराकडे मार्गस्थ झाली। विकास, विश्वास आणि विजय या भावनेतून कार्यकर्ते देवीच्या चरणी नतमस्तक झाले। लोकसभेच्या वेळेला विशालदादा पाटील उभारले होते, त्यावेळेला मनोज साहेबांनी माया अक्कादेवी चिंचणीला साकडं घातलं होतं आणि इथून सांगलीतून एक 100 ते 200 युवक आम्ही सर्वजण हे दादा खासदार व्हावेत म्हणून आम्ही गेलो होतो। परंतु आता वेळ बदललेली आहे आणि साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की दादा माझ्यासाठी देव आहे, त्याच्यासाठी मी साकडं घालायला चाललो आहे। पण ती परिस्थिती आता बदललेली आहे। आता आमचा देव उभारला, इथं आमचा विठ्ठल उभारला आहे आणि आमच्या विठ्ठलासाठी आमचं कर्तव्य आहे की आता माया अक्कादेवी चिंचणीला साकडं घालायचं आहे आणि आम्ही सर्वजण चिंचणी माया अक्कादेवीला चालत चाललेलो आहे आणि माया अक्कादेवीला साकडं घालून आम्ही आमचा साहेब आणि आमचं कार्य विजयी व्हावं यासाठी आम्ही देवाला चाललेलो आहे। माया अक्काच्या मनोज सरगर यांनी बहुमताने निवडून यावं व त्यांचं पॅनलही निवडून यावं म्हणून आम्ही संजय नगर ते माया अक्का चिंचणी पदयात्रा करत आहे।